नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, गुरुजी लीलाला म्हणतात की लीला, मला सांगा नक्की काय प्रॉब्लेम आहे, का असं तुम्हाला वाटतंय की प्रसाद नाही खाल्ला पाहिजे. तेव्हा लीला म्हणते, पण मी जर तुम्हाला हे सांगितलं त्यामागचं कारण काय आहे, तर ही पूजा जी केलेली आहे त्याचं फळ मला मिळणार नाही. गुरुजी म्हणतात, अशी कोणतीच गोष्ट नसते की जी सांगितल्यामुळं तुम्हाला फळ मिळणार नाही. त्यावेळेस लीला म्हणते, खरंच गुरुजी, मला पण तसंच वाटलं होतं. आणि लीला खूपच एक्सायटेड झालेली असते. तेव्हा गुरुजी म्हणतात, आता सांगा काय झालेलं आहे. तेव्हा लीला सांगते की मला असं सांगितलेलं होतं की आज निर्जळी उपवास करायचा आहे, तरच मला ह्या पूजेचं फळ मिळेल. गुरुजी म्हणतात, असं कोणी सांगितलेलं. तेव्हा लीला म्हणते, नाही, मी ऐकलं होतं. कारण लीला परत म्हणते की मी हे जर लक्ष्मी मॅडमचं नाव घेतलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे ते नाव घ्यायला नको आहे, असं लीलाचं म्हणणं असतं. त्याचवेळी आजी म्हणतात की अगं, तुला कोणी सांगितलं लीला, या घरात कोणतीही अशी प्रथा नाही, कुणीतरी तुझी फिरकी घेतलेली आहे, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. काळजी करू नकोस अजिबात, असं काही होत नाही आहे. मग आता तू त्यासाठी प्रसाद खाल्ला नव्हता की नाही. तेव्हा गुरुजींना लीला सांगते की हो. मग आजी गुरुजींना म्हणतात की जेवून जा. गुरुजी म्हणतात, नाही, आणखी एका ठिकाणी पूजेसाठी जायचं आहे. त्यावरती आजी म्हणतात की अश्विनी, गुरुजींसाठी जे जे भोजन बांधून ठेवलेलं आहे ते डबे घेऊन ये. अश्विनी येते आणि आजी म्हणतात की सुनबाईंकडे दे. मग लीलाकडे ते दिलं जातं आणि लीलाला सांगितलं जातं की ते गुरुजींना दे. लीला गुरुजींना देते आणि गुरुजींना नमस्कार करते. हे जे मात्र चिडूनवरती रूममध्येच गेलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा यांना सांगतात की आज लीलाची ओटी भरायची आहे, म्हणजे लग्नानंतरचे सगळे विधी करायचे असं आजीने ठरवलेलं आहे. म्हणजेच आता लीलाचं ओटी भरण करायचं आहे असं आजींचं म्हणणं आहे. मग लक्ष्मीला सांगितलं जातं की लीलाची ओटी भर. लक्ष्मी लीलाची ओटी भरायला येते आणि मग जेव्हा ती लीलाची ओटी भरत असते तेव्हा लीला तिला म्हणते की एवढं लक्षात ठेवा लक्ष्मी मॅडम, मी तुमचं नाव घेऊ शकले असते, पण मी तुमचं नाव सर्वांच्या समोर सांगितलेलं नाही, त्यामुळे तुम्ही वाचलेले आहात एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर लीलाची ओटी भरते आणि लक्ष्मी जाते. त्यानंतर आजी सरस्वतीला म्हणतात, तो हार आण इकडे, आणि तो बॉक्स मागवतात. त्या बॉक्समध्ये हार असतो आणि त्यातला तो हार जेव्हा आजी म्हणतात की हे बघ लीला, हे तुझ्यासाठी आहे, माझ्याकडून गिफ्ट. लीला त्या हाराकडे पाहतच राहते आणि तिकडे लक्ष्मी, सरस्वती त्या तिघी पण पाहत असतात. तर आजी म्हणतात की हा कोल्हापुरी साज स्पेशली तुझ्यासाठी घेतला आहे मी, छान उठून दिसेल. आणि आजी स्वतःच्या हाताने तो हार लीलाच्या गळ्यात घालत असतात. तेव्हा इकडे लक्ष्मी म्हणते की हिच्या गळ्यात चपलांचा हार घालायची स्वप्न आपण पाहत आहोत, प्लॅन करत आहोत, आणि आजी मात्र हिला सोन्याने मडवत आहेत. तेवढ्यातच कालिंदी येते आणि कालिंदी म्हणते, कसं आहे, सत्यनारायणाची पूजा चुकवायची नसते ना, त्यामुळे आलेली आहे. कालिंदी ही तिथे येताना सोबत रेवतीला घेऊन आलेली असते आणि मग रेवतीच्या हातामध्ये डबा असतो. कालिंदी सांगत असते, हो खरंच किती छान आहे ना गं. लीला म्हणते, मावशी आई तू आलीस. तेव्हा कालिंदीला पाहून तिला धक्का बसलेला असतो, कारण कालिंदी घरातील कोणालाच इकडे जहागीरदारांच्या घरून आमंत्रण आलेलं नसतं, तरीही ती स्वतःहून आलेली असते. मग रेवती म्हणते की ताई कशी आहेस तू. तेव्हा लीला सांगते, हो मस्त. आणि मग तिच्या गळ्यातला हार पाहून कालिंदी विचारू लागते, किती तोळ्याचा आहे, महाग असेल ना. तेव्हा रेवती म्हणते, अगं आई, हातात माझा जो डबा आहे ना, माझे हात भाजत आहेत. पण यश मात्र कंटिन्यू इकडे रेवूकडे पाहत असतो, त्याचं लक्ष फक्त रेवतीकडे असतं. आणि इकडे यश तिच्या हातातला तो डबा घेतो. रेवतीला कालिंदी सांगते, जा किचनमध्ये ठेव जा. आणि मग इकडे कालिंदी सांगू लागते, मी घरच्या मसाल्यांमध्ये मटकीची उसळ करून आणलेली आहे सगळ्यांसाठी. खूप मोठा डबा घेऊन कालिंदी आलेली असते. आणि मग आता यश आणि रेवती दोघंही ते डबा ठेवायला जातात. किचनमध्ये गेल्यानंतर रेवतीकडे यश कंटिन्यू पाहत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, डब्याचं झाकण रेवू काढत असते तेव्हा तिचे हात भाजतात आणि मग लगेचच यश तिला धावतच बेसिनकडे घेऊन जातो. रेवती म्हणत असते की नाही, काही होत नाही आहे मला. तेव्हा यश म्हणत असतो की नाही भाजले ना तुम्हाला. आणि मग तिच्या हातावरती गार पाणी ओततो आणि त्यानंतर तिच्या हातावरती फुंकर मारत असतो आणि तो एकटक तिच्याकडे पाहत असतो, कारण तो जणू काही रेवतीवरती इम्प्रेस झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश हा रेवतीला म्हणत असतो की खरंच. रेवती म्हणते की अहो झाले आता. यश तिच्याकडे पाहतो, रेवती थँक्यू म्हणते आणि तिथून निघून जाते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लीला ही रूममध्ये एजंटच्या जाते, कारण आजीने सांगितलेलं असतं की जा आदिरामला बोलव जा आणि तू जा. तोपर्यंत इकडे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिघी पण पुऱ्या करत असतात. जेवणाची जबाबदारी त्यांच्यावरती असते. बाकीचं सगळं जेवण तयार झालेलं असतं, राहिलेली कामं त्यांना करायची असतात. आता लीलाला पाठवलं जातं. इकडे दुर्गा मात्र पाहतच राहते. आता लीला तिथे गेली म्हणजे धमाका होणार याची गॅरंटी दुर्गाला असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं लीला दरवाजा वाजवत असते. इकडे हे जे मात्र अंतराशी बोलत
असतात. ते म्हणत असतात की काय ही मुलगी प्रसादाला कोण नाही म्हणतं का, हिने सरळ प्रसादाला नाही म्हणलेली आहे. एजेंना ती गोष्टच पटलेली नसते. त्यावेळेस अंतराशी ते बोलत असतात. म्हणतात जाऊ दे, आज पूजा झाली, प्रसाद मी बनवला होता, पण घरामध्ये शांतता नव्हती. जाऊ दे, ही आपली स्पेस आहे ना, इथे आपल्या स्पेसमध्ये शांतता असणार आहे, काळजी नको करूस, असं एजे सांगत असतात. तेवढ्यात इकडे लीला येते आणि धाड दरवाजा वाजू लागते. एजे बघतात, एकदा दोनदा तीनदा लीला दरवाजा वाजत असते. एजे दरवाजा उघडतात. लीला डायरेक्ट आत येते आणि म्हणते, तुम्ही रागवलात ना माझ्यावरती, मी प्रसाद खाल्ला नाही म्हणून रागवला, पण एकदा विचारायचं तरी होतं ना मला की मी का प्रसादाला नाही म्हणते. मला कोणीतरी सांगितलं होतं की निर्जळी उपवास करायचा आहे, म्हणून मी सकाळपासून उपवास केलेला होता आणि सांगितलेलं रात्री जेवायचं आहे. एजे म्हणतात, कोणी सांगितलं होतं तुला हे. पुन्हा दुर्गा लीला शांत बसते. ती लक्ष्मीचं नाव सांगत नाही. त्यानंतर एजे म्हणतात, साफ खोटारडी आहेस तू, एक नंबरची खोटारडी आहेस, म्हणून तू माझ्याशी नीट बोलत नाही आहे, मला सांगत नाही आहे, तुझ्याकडे सांगायला काहीच नाही आहे ना. मग लीलाचं लक्ष जातं अंतराच्या फोटोच्या समोर वाटीमध्ये प्रसाद असतो आणि लीला त्या प्रसादाच्या वाटीकडे जाते. एजेंना कळायच्या आतच लीलाने त्या प्रसादाच्या वाटीतला घास घेतलेला असतो आणि तो प्रसाद खाल्लेला असतो आणि एजेंना भयानक राग येतो. एजेंना खूप राग आलेला असतो. एजे म्हणतात, काय चाललं आहे तुझं नॉनसेन्स, कळत नाही आहे का तुला, अक्कल नाही आहे का, गेट आउट माय रूम, असं म्हणत ते लीलावरती ओरडतात. लीला म्हणते, अहो प्रसाद तर खाल्ला आहे ना. एजे म्हणतात, तो वाटीतला प्रसाद हा अंतरासाठी होता, तू का खाल्लेला आहेस, म्हणून एजे चिडलेले असतात. आता लीलाला ते रूमच्या बाहेर काढतात. पण इकडे किचनमध्ये सगळेजण बसलेले असतात आणि हा आवाज खालीपर्यंत येतो. तेव्हा कालिंदी म्हणते की काय झालं आहे, तुम्ही तर म्हणाला होता ना की काही नाही आहे, नवरा बायकोची लोटुपोटूची भांडणं आहेत, पण हे काय अतिच आहे ना. तेव्हा आजी लगेच किशोरला म्हणतात की किशोर वरती जा आणि लीलाला आणि आदिरामला घेऊन ये. तर आता किशोरला वरती पाठवलेलं असतं. दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी पाहतच असतात. त्यानंतर तेवढ्यात यश तिथे येतो. यशकडे पाहून कालिंदी विचारते, हा कोण आहे. यश मात्र कंटिन्यू इकडे रेवतीकडे पाहत असतो. तेव्हा आजी सांगतात की हा यश खूप संस्कारी आहे. असं म्हणताच यश लगेचच कालिंदीला नमस्कार करतो. आजी म्हणतात की खूप संस्कारी आहे, दुर्गाचा भाऊ आहे. तर इकडे लगेचच कालिंदी म्हणते की बहीण आणि भावामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तेवढ्यात लीला आणि एजे खाली येतात. आता एजेंना सत्यनारायणाच्या पूजेचं जे नैवेद्याचं ताट आहे ते एजेंना दे म्हणून सांगतात आजी, आणि त्यानंतर देवापुढचं नैवेद्याचं ताट आहे ते लीलाला दे, आणि सगळं आता पोटभर तुमच्या सासूला खाऊ घाला असं आजी सांगतात. दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी असं सांगून त्यांनी आता जेवायला घेतलेलं असतं. आणि इकडे आजी, त्याचबरोबर कालिंदी, रेवती, लीला, एजे हे जेवायला बसलेले असतात. दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी स्वयंपाक करत असतात. तर इकडे लीलाला पोटभर जीव घाला असं सांगितलेलं असतं, तुमच्या सासूची चांगली खातिरदारी करा असं सांगितलेलं असतं. एजे येतात आणि म्हणतात, सॉरी माझा आवाज जरा जास्तच चढला. तेव्हा कालिंदी म्हणते, आम्हाला माहिती आहे ना तुमचा स्वभाव तापट आहे, आम्हीच तुम्हाला समजून घेतलं पाहिजे, आम्ही तुम्हाला समजून घ्यायला कमी नाही पडलं पाहिजे, असं कालिंदी बोलत असते. एजेंना मात्र धक्काच बसतो आणि एजेंनी आता स्वतःहून माफी मागितलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.